टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मीची भरती निघाली आहे। टीए टेरिटोरियल आर्मी भरतीला प्रादेशिक सेना सुद्धा याला म्हटलं जाते। तर ही जी भरती आहे ही परमनंट भरती आहे, हे अग्निवीर अंतर्गत येते, एक लक्षात ठेवा। तर टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहे, ज्यामध्ये कोल्हापूर सेंटरला सुद्धा टीएचा ग्राउंड आहे, त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला सुद्धा टीएचा आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आहे, आणि त्याचबरोबर देवराली सेंटर नाशिकला सुद्धा टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचा ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आल्या। तर ह्या सर्व ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला दाखवणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारीखला, जसं कोल्हापूर झाला, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड। तर ह्या सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे, तर हे सर्व तारखा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, आणि त्याचबरोबर कोणकोणत्या ठिकाणी लोकेशन कुठे आहे, कोणत्या ठिकाणी हे ग्राउंड आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे आपली होणार आहे, टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग काय भेटणार आहे, वयोमर्यादा, उंची, फी, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आरखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला आहे। लक्षात ठेवा, तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये पात्रता जर आपण विचार केला तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर टीए आर्मी रॅली भरतीला आपल्याला जाता येते। ही ओपन आर्मी रॅली भरती राहते, यामध्ये फॉर्म वगैरे नाही भरायला लागत, डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी जायला लागते, डायरेक्ट ग्राउंड देण्यासाठी। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत वयोमर्यादा टीए आर्मी रॅली भरतीला लागते। लक्षात ठेवा, तुमचं 17 वय असेल तरी सुद्धा आपल्याला टीए आर्मी रॅली भरती या ठिकाणी देता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 42 पर्यंत जाता येते, आपल्याला भरती देता येते, आणि तुमचं लग्न वगैरे झालं असेल तरी सुद्धा देता येते, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट येऊन सर आमचं लग्न झालं आम्हाला भरती देता येते, ठीक आहे। लग्न झालं असेल तरी भरती देता येते, वय 18 ते 42 पर्यंत असल्याने पाहिजे, आणि महाराष्ट्राची तुम्ही रहिवासी असले पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर टीए मध्ये जर आपण पाहिलं, टीए मध्ये कुठलीही फी लागत नाही, तुम्ही कोणती कॅटेगरी असा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूसी एनटी विजो ओपन एसबीसी एसबीसी 1 रुपया सुद्धा यामध्ये टीए आर्मी रॅली भरतीमध्ये फी लागत नाही। त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये उंची फक्त 160 सेंटीमीटर उंची लागते। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे फक्त मुलांसाठी ही भरती आहे, मुलींसाठी ही भरती नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टीए आर्मी रॅली भरती ही ओपन आर्मी रॅली भरती आहे, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जायला लागते, फॉर्म वगैरे काही भरायला लागत नाही। जसं एक तुम्हाला उदाहरण देऊन राहिलं, तुमचं समजा आता या ठिकाणी 14 नोव्हेंबरला ग्राउंड असेल तर आपल्याला 13 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे। ज्या जिल्ह्याचा ग्राउंड 13 नोव्हेंबरला असेल किंवा 13 नोव्हेंबरला असेल, एक उदाहरण देऊन राहिलं तर तुम्हाला 12 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, कारण की एक दिवस अगोदर टीए आर्मी रॅली भरतीची प्रोसेस चालू झाली राहते। टीए आर्मी रॅली भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी ज्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे, जसं एक उदाहरण देऊन आलो, 13 नोव्हेंबरला एका जिल्ह्याचा ग्राउंड आहे, समजा मी तुम्हाला एक उदाहरण देऊन राहिलो, जसं या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचा ग्राउंड 13 नोव्हेंबरला आहे, तर आपल्याला 12 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे या ठिकाणी आपल्याला एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे। उदाहरण देऊन आलं, 13 तारखेला ग्राउंड असेल चंद्रपूर जिल्ह्यात, आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 12 नोव्हेंबरला रात्री 11 वाजेपर्यंत किंवा रात्री 7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे एक दिवस अगोदर। आणि सर्व डॉक्युमेंट आपल्याला न्यायला लागते, सोबत न्यायला लागते डॉक्युमेंट, आधार कार्ड लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड लागणार आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर 30-35 फोटो सुद्धा तुम्ही
तुम्ही सोबत त्या ठिकाणी न्या, हे फोटो सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे आणि नोटरी सुद्धा त्या ठिकाणी न्यायची आहे। जर तुमचा रनिंग या ठिकाणी निघत असेल तर नोटरी न्या त्या ठिकाणी 100-150 रुपये युवाला खर्च, पण नोटरी त्या ठिकाणी न्या, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही। एक लक्षात ठेवा, स्टार्टिंगला रनिंग निघेपर्यंत नोटरी मागत नाही, पण ज्यावेळेस रनिंग निघेल त्यावेळेस नोटरी त्या ठिकाणी मागते। ठीक आहे, तर हे सर्व काही प्रोसेस आहे आणि हे झाल्यानंतर टी आर्मी रॅली भरतीमध्ये का आपलं काय असते, हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट एवढे चेक नाही करत, फक्त आधार कार्ड वगैरे चेक करते। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर आपलं ग्राउंड असते 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी जे पोरं त्या ठिकाणी घेतले जाते 300, 400 पोरं रनिंगसाठी सोडतात। 300, 400 पैकी फक्त कोणकोणत्या बॅचमध्ये 30 पोरं घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 20, कोणकोणत्या बॅचमध्ये 15 पोरं, कोणकोणत्या बॅचमध्ये 10 पोरं, कोणकोणत्या बॅचमध्ये 8 पोरं, कोणकोणत्या बॅचमध्ये 7 पोरं, कोणकोणत्या बॅचमध्ये 5 पोरं, तर त्यांच्यावर डिपेंड करते। तर हे आर्मीवाल्यावर डिपेंड करते की किती पोरं घ्यायचे, किती पोरं नाही घ्यायचे, हे त्यांच्यावर डिपेंड करते। एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढे काही या ठिकाणी मुलं घेतलं जाते आणि हे सर्व झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, 10 पुलअप्स त्या ठिकाणी राहते आणि हे झाल्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होते। मी तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी सांगितलं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपलं काय असते, यामध्ये पेपर असते आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर बा सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्यावर गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। अशा प्रकारे आपल्यामध्ये पेपर असते। एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता ग्राउंडच्या तारखाचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला देवराळी सेंटर नाशिक झालं, कोल्हापूर सेंटर झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी बेळगाव कर्नाटक सेंटर झालं, तर ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला दाखवून देतो। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यामध्ये सर्वात अगोदर देवराळी सेंटर नाशिकला तुम्हाला सांगतो, तर या ठिकाणी जीडीच्या 244 जागा आहे, ज्या की बऱ्यापैकी जागा आहे देवराळी सेंटर नाशिकला, ज्यामध्ये 11 नोव्हेंबर पासून ग्राउंड चालू होता। 11 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे आणि 12 नोव्हेंबरला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आहे आणि त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे आणि 14 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्या या ठिकाणी सहभागी असणार आहे। आणि हे जे मी तुम्हाला या ठिकाणी तारखा ठिकाणी दिल्या तर ह्या तुम्ही लिहून घ्या आणि 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर जावं लागणार आहे। त्यानंतर कोल्हापूर सेंटरमध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे लोकेशन, जसं देवराळी सेंटर तर तुम्हाला माहिती आहे, देवराळी सेंटरचं जे लोकेशन आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राउंड नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरचं जे ग्राउंड असणार आहे लोकेशन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणी ग्राउंड असणार आहे, ज्या ठिकाणी जीडीच्या 161 जागा आहे। आणि त्याचबरोबर 11 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हा आहे कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि 12 नोव्हेंबरला सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे आणि 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आणि 14 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। आणि बेळगाव कर्नाटकले जर आपण पाहिलं तर बेळगाव कर्नाटकचं जे ग्राउंड असणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटकला आहे आणि या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहे तर तुम्हाला सांगतो जीडीच्या ज्या जागा आहे 271 जागा आहे, तर 11 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे, 12 नोव्हेंबरला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, त्याचबरोबर जे जळगाव आहे, 14 नोव्हेंबरला चंद्रपूर आहे, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। अशा प्रकारे प्रोसेस आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तास थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।